आहे का तुमची हिंमत? आशुतोष दादांनी जे कामं केलेले आहे त्याच्याशी तुम्ही स्पर्धा करा, पण खोडा घाल्याशिवाय या लोकांना काही दुसरं येत नाही. यांनी मला त्यांना प्रश्न विचारा असं वाटतो. त्यांनी स्विमिंग पूल बांधून ठेवला, महाराष्ट्र सरकारचे 1.5 कोटी रुपये वाया गेले, याला जबाबदार कोण? एसटी स्टँड उरफटे बांधून ठेवलं, तिथं सगळ्या लोकांचे ज्यांच्या टपऱ्या उठल्या, ज्यांचे अतिक्रमण उठले, त्यांचे सगळे अतिक्रमण तिथं बसू शकले असते, त्यांना रोजगाराची संधी देता आली असती नाही, ती त्यांना देता आली नाही, याला जबाबदार कोण? कोपरावच्या या सगळ्या तरुण मंडळींना क्रीडांगण पाहिजे होतं खेळण्याकरता, ते त्यांनी त्यांच्या संजीवनी कारखान्यावर पळून दिलं. या सगळ्या तरुणांच्या तोंडातला घास त्यांनी छिनून घेतला, याला जबाबदार कोण? आणि त्याच्यावरच आपले आशुतोष दादा यांनी कोर्टाची इमारत बांधली, पोलीस स्टेशनची इमारत बांधली, तहसील कार्यालयाची इमारत बांधली, ITI कॉलेजची इमारत बांधली, रस्ते सगळे साफ केले कोपरावातले. तुम्ही गुरुद्वारा रोड बघा, SG विद्यालय रोड बघा, बँक रोड बघा, हे सगळे रोड त्यांनी चकाचक केलेले आहेत. मग ह्या गोष्टीला त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये बी खोडा घालायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बी हे कामं होऊ नये म्हणून कोर्टात गेले, कोर्टामध्ये लाखो रुपये खर्च केले. आणि तुमची दादा देतो, तुम्ही रोड बांधा ना. दादांनी तुमचं 20-22 दिवसावरचं पाणी 5 दिवसावर आणलं. तेव्हा हे म्हणत होते आम्ही निळवंड्याचं पाणी आणू. अरे कॉम्पिटिशन करायची तर तुम्ही निळवंड्याचं पाणी आणून दाखवा ना. करायचं काही नाही, खोट्या खोट्या गप्पा मारायच्या आणि जनतेला भूलथापा द्यायच्या. या भूलथापांना आता कोपरावची जनता बळी पडणार नाही. आणि घड्याळाचे 30 उमेदवार आणि माझा 31वा नगराध्यक्षाचे उमेदवार हे निवडून येणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्याच्यामुळे त्यांनी जे ताळतंत्र सोडलेलं आहे त्याला आपण बळी पडू नये अशी शेवटची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यांनी आज काय काढलं पुस्तक? झटपट डबा. काय बालिशपणा आहे.